लक्ष्मीनारायण चौकातनं आपण वारीसाठी चालू झाले होतं आपलं. आता आपण आलेलो आहे 7 लव चौकात. आता हा वरचा रस्ता जो आहे तो मार्केट यार्डला जातो आणि हा सरळ रस्ता आपल्याला पुलगेटला जाणार आहे. पुलगेटला आपल्याला माऊलींची तुकारामांची पालखीचं दर्शन होणार आहे. आता आपण आलेलो आहे 7 लव चौकात. हा आहे 7 लव चौक. हा पहा आपण. लक्ष्मीनारायण थिएटरपासून चालू केलं होतं. त्यानंतर स्वारगेट चौकात आलो. स्वारगेट चौकातनं पुढं 7 लव चौक आणि आता कॅन्टोन्मेंट हद्दीत आपला प्रवेश होत आहे. समोर दिसले आपल्याला पुणे छावणी. कॅन्टोन्मेंटमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आता आपण हा समोर रस्ता जातो तो कॅम्पला जातो आणि आता थोड्याच वेळात आपण पुलगेट या ठिकाणी पोहोचणार आहोत. हा पुलगेटला जाणारा रस्ता. लक्ष्मीनारायण चौकातनं 6:15 वाजता पहाटे चालू केलं होतं. आता पाऊण तासात पुलगेट या ठिकाणी आलेलो आहे. आता समोर समोरच आता पुलगेट स्टेशन आहे आणि या दिंडी चाललेला आपण पाहत आहात. पायी वारीमध्ये संतांच्या पादुका पालखीतून नेण्याची परंपरा 1685मध्ये संत तुकाराम महाराजांचे सुपुत्र नारायण बाबा यांनी सुरू केली. थोडक्यात वारी ही मुख्यत्वे भागवत धर्माच्या प्रचारासाठी आणि विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने हजारो वर्षापासून अविरत सुरू आहे. आषाढी वारी म्हणजे वारकरी भक्तांनी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरपर्यंत केलेली पदयात्रा होय. वारकरी संप्रदाय म्हणजे पंढरपूर येथील विठ्ठलाच्या वारीला जाणाऱ्या लोकांचा संप्रदाय. या संप्रदायाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे आषाढी वारी. या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक तसेच मराठा, महार, लिंगायत व इतर जातीचे भाविक भक्तसुद्धा जास्तीत जास्त संख्येने सहभागी होतात. वारी हा एक आनंद सोहळा असतो. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावांपासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी सामुदायिक एक पदयात्रा होय. वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक व सांस्कृतिक परंपरा आहे. ही वारी आषाढ आणि कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशी अशा दोन्ही वेळी होते. आळंदीहून संत ज्ञानेश्वर यांच्या पादुका आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुका पालखीत ठेवून ती पालखी रथातून पंढरपूरकडे मार्गस्थ होते. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम हे वारकरी संप्रदायातील महत्त्वाचे संत होत. वारकरी संप्रदायात लहान मोठा हा भेदभाव नाही. तसेच नाम जपाने पुण्य मिळते हा भाव आहे. एकादशी आणि इतर पवित्र दिवशी नित्यनेमाने पंढरपूरला जाणे म्हणजेच वारी होय. जो नियमित वारी करतो तो वारकरी जो धर्म पाळतात त्याला वारकरी धर्म असे म्हणतात. वारकरी धर्मालाच भागवत धर्म मानले जाते. पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी वारकरी वारी चुकवत नाहीत अशी भागवत संप्रदायाची धारणा आहे. त्यामुळेच आषाढी वारी वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. भगवान विष्णूचा अवतार असलेल्या पांडुरंगाचे म्हणजे विठ्ठलाचे हे भक्त असतात. आपले कर्तव्य कर्म निष्ठेने करीत असता ते भगवंताचे विस्मरण होऊ नये यासाठी गळ्यात तुळशीची माळ घालतात. या माळेचा जपमाळ म्हणून उपयोगाशिवाय ती गळ्यात घालण्याविना वारकरी होता येत नाही असे वारकरी पंथ सांगतो. वारकरी धर्मात कोणत्याही कार्याची सुरुवात करताना पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय असा जयघोष केला जातो. स्थान पर्यतो आहे. या जयघोषात पंढरीनाथ भगवान की जय असा भेद आढळतो. अनेक ठिकाणी माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरू तुकाराम महाराज की जय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय अशी विविधता आढळते. या जयघोषाला वारकरी
महावाक्य किंवा वारकरी महाघोष म्हटले. आता आपण आलेलो आहे रेसकोर्स. हे आहे रेसकोर्स मैदान. आता पुढेच आपल्याला भैरवबानाळा आहे आणि त्या ठिकाणी माऊलींची पालखी आपल्याला माऊली पालखीत दर्शन होणार आहे. आता आपण आलेलो आहे रेसकोर्स. हे पहा. पायी केल्या जाणाऱ्या पंढरीची वारीची परंपरा बरीच जुनी आहे. 13व्या शतकात ही परंपरा असल्याचे उल्लेख सापडतात. संत श्रेष्ठ ज्ञानदेवांच्या घराण्यात पंढरीच्या वारीची परंपरा होती. त्यांचे वडील वारीला जात असल्याचा उल्लेख आढळतो. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेऊन सर्व जातीपातींच्या समाजाला एकत्रितपणे ह्या सोहळ्यात सामील करून घेतले. हेच व्यापक स्वरूप जपत पुढे एकनाथ महाराज, तुकाराम महाराज, शंकरस्वामी, शिवरकर महाराज, मल्लप्पा वासकर यांसारख्या संतांनी वारीची परंपरा चालवली. संत तुकाराम महाराज यांच्याही कुटुंबात वारीची परंपरा होती. गाडीच्या पुढे काय येतो रस्त्याचे डोंगर नाव येते. चला आता आपण मगरपट्ट्याच्या चौकात आलेलो आहे. हा मगरपट्ट्याचा उड्डाणपूल आपल्याला दिसत आहे आणि आता इथून पुढं आता आपल्याला जायचं आहे. पुढं सरळ हडपसरला हा मगरपट्ट्याचा चौक. हा सगळं सुशोभीकरण केलेलं आपण पाहत आहात. या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी या पुलाची रचना केलेली आहे. आपण पाहत आहात. मगरपट्ट्या चौकात असलेलं महादेवांचं मंदिर या ठिकाणी आहे. बाजूलाच लोहिया उद्यान आहे. आतमध्ये महादेवांचं खूप सुंदर असं मंदिर आहे या ठिकाणी. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे असे म्हणतात की पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतील या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो फक्त भक्त पुंडरीकच. भक्त पुंडरीकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते.
गाडीत या ठिकाणी आलेलो आहे. आत्ताच माऊलींची पालखी पुढे गेलेली आहे. मस्तानी तलाव येथील मस्तानेश्वर हे महादेवांचं मंदिर आहे. आपण हे पाहत आहात. आतमध्ये महादेवांचं मंदिर आहे. हे पहा, हे पहा. आता आपण आलेलो आहे मस्तानी तलाव. आपल्याला या ठिकाणी आता पाणी फारच कमी आहे. पावसाळा झालेला आहे. पाऊस पण म्हणावं तसं पाणी या ठिकाणी साठलेलं नाही आहे. फार कमी प्रमाणात आहे. हे पहा, हा संपूर्ण मस्तानी तलाव. आणि आता आपल्याला समोरची जे वाट आहे त्या वाटेने डायरेक्ट आपण वरती निघणार. आपण संपूर्ण घाट आपण बायपास केलेला आहे आणि डायरेक्ट वरती निघत आहोत. आणि ह्या ठिकाणी वरती गेल्यानंतर हा एक ट्रेक आहे. आम्ही नेहमी ह्या ठिकाणी ट्रेक करतो. ज्वारा मालवती ह्या इथूनच वरती जायला हा रस्ता आहे. त्याच्या पलीकडे गेलं की आपल्याला ज्वाला मारुती आहे. अतिशय सुंदर असं ते ठिकाण आहे. त्या पण ठिकाणी अवश्य आपण भेट द्या. अतिशय सुंदर असा ट्रेक आहे तो. चला आता जाऊया आपण पुढे. आत्ताच आपण मस्तानी तलाव पाहून आलेलो आहे. समोर दिसतंय आपल्याला. आणि हा मस्तानी तलावापासून हा आपल्याला डायरेक्ट वरती शॉर्टकट आहे. ज्या ठिकाणी सर्व चॅनेलवाले एकत्र थांबलेले असतात त्या ठिकाणी डायरेक्ट हा निघतो. हा सगळ्यात दिसतोय आपल्याला संपूर्ण खडी चढण आहे. आणि शेवटच्या टप्प्यात फक्त थोडंसं जपून जावं लागतं. कारण सगळे तळीलामांनी वरती बाटल्या फेकलेल्या असतात काचांच्या. त्यामुळं काच पायाला लागण्याची संभवता असतो. त्यामुळे जरा जपून जायचं शेवटचा टप्पा. चला तर आता आपण जाऊया. एक 15 मिनटात आपण डायरेक्ट ते चॅनेल जो आहे त्या तिथपर्यंत पोचूया. चला माझ्याबरोबर आता शेवटपर्यंत राहा. संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे असे म्हणतात की पंढरपूरची वारी हा वारकरी संप्रदायाचा मुख्य आचारधर्म होय. वारी ही ज्ञानदेव पूर्वकालीन प्रथा आहे. किंबहुना वारकरी हे नावच वारीमुळे पडले आहे. वारीतील या संप्रदायाची सामाजिकता आणि समाजाभिमुखता स्पष्ट होते. वारीची परंपरा सर्व संतांनी जतन केली आहे. ज्ञानदेवांच्या कर्तृत्वामुळे हा संप्रदाय जनमानसावर प्रभाव गाजून महाराष्ट्रव्यापी झाला. परंतु संप्रदायाचा आद्य प्रवर्तक ठरतो फक्त भक्त पुंडरीकच. भक्त पुंडरीकापासून या संप्रदायाला इतिहासाला सुरुवात होते.
आता आपण घाट पूर्ण करून झेंडेवाडीला आलो. या ठिकाणी झेंडेवाडी ग्रामपंचायतचे झेंडेवाडी आहे. कर्मचारी आदरणीय शुभम दत्तात्रय झेंडे आणि सचिन संपतराव झेंडे यांचं या ठिकाणी मनपूर्वक असं स्वागत. गणेशजी झेंडे आपलंही मनपूर्वक अर्चना. या इतिहासाचे पुढील कालखंडात विभाजन करता येईल. पहिला ज्ञानपूर्व काळ म्हणजे भक्त पुंडलिकाचा काळ, दुसरा ज्ञानदेव नामदेव काळ, तिसरा भानुदास एकनाथांचा काळ, चौथा तुकोबा निरोबा यांचा काळ, पाचवा तुकारामोत्तर 300 वर्षाचा काळ. असं याचे कालखंड आपल्याला विभाजन करता येईल. वारीचे 2 प्रकार आहेत. एक आहे आषाढी वारी आणि दुसरी आहे कार्तिकी वारी. आषाढी वारीमध्ये सर्व संतांच्या पालख्या यावेळी आपापल्या गावाहून पंढरपूरला येतात, तर कार्तिकी वारीमध्ये वारकरी आपापल्या गावातून दर्शनासाठी पंढरपूर, आळंदी, देहू या ठिकाणी जातात. ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्यात आलेल्या सर्व वारकरी भक्तांचे पवारवाडी ग्रामस्थातर्फे सहर्ष असे स्वागत करण्यात येत आहे. वैकुंठवासी नारायणराव श्रीपती पवार यांच्या अथक प्रयत्नातून पवारवाडी येथे पालखी विसावा मिळाल्याबद्दल सर्व भाविक भक्तांचे सासवड नगरपालिकेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वच्छ सुंदर शहर म्हणून केंद्र सरकारने सासवड नगरपालिकेचा गौरव केलेला आहे. देशातील पहिल्या क्रमांकाचं स्वच्छ शहर म्हणून पुरस्कार देखील जाहीर करण्यात आलेला आहे. हा पालखी सोहळा पंढरपूरला घेऊन जाण्याचे काम हे महाराष्ट्राची शान खिल्लार बैलांकडे असते. हे खिल्लार बैल आपल्या खांद्यावर रथ ओढत नेऊन हा प्रवास करतात. खूप कष्टाचे काम असल्याने हे काम करण्यासाठी फक्त महाराष्ट्रातील सुंदर, धिप्पाड अशा खिल्लार गोवंशाची निवड या पालखी सोहळ्यांसाठी केली जाते. यामध्ये एक कमिटी देखील काम करते की जी बैलजोडी निवडणे आणि सर्व गोष्टींकडे प्रामुख्याने लक्ष ठेवते. माऊलींच्या पालखी सोहळ्याला बैलजोडी देण्याचा मान हा आळंदी गावातील फक्त 6 कुटुंबालाच मिळतो. आळंदी सोडून बाहेरील ग्रामस्थांना हा मान आजवर दिला गेलेला नाही, कारण ही प्रथा खूप काळापासून अशीच चालू आहे. पालखी रथ आळंदीहून पंढरपूरला जाताना 18 दिवसाचा प्रवास असतो. रथापुढे दिंडी क्रमांक 1 व 7 हा वै गुरुवर्य ब्रह्मचैतन्य तात्यासाहेब आबासाहेब महाराज वास्कर यांचा मान आहे. रथापुढे फक्त 2 खिल्लार बैल संपूर्ण प्रवास पूर्ण करतात आणि परतीच्या वारीला देखील तेच 2 बैल पालखी रथ पंढरपूर ते आळंदी घेऊन जातात. जेव्हा माऊलींची पालखी सोहळा आळंदीहून पंढरपुढे जात असतो तेव्हा 18 दिवसात जातो, पण परतीच्या वारीला आता सासवड या ठिकाणी आमचं आगमन झालेलं आहे. सकाळी 6:15 वाजता लक्ष्मीनारायण टॉकीज स्वारगेट या येथून चालू केलं होतं आणि आता 6:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही सासवडमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता थोड्याच वेळात एस टी स्टँडला जाऊन एस टीने बसून पुण्याला मार्गस्थ होणार आहे. बरोबर लक्ष्मीनारायण टॉकीजपासून या इथपर्यंत 32 किलोमीटर अंतर भरलेलं आहे. अतिशय सुंदर अशी ही आजची वारी झालेली आहे. आजची वारी जी माझी आहे ती 28वी वारी आहे. आत्तापर्यंत 28 वेळा मी स्वारगेट ते सासवड ही वारी पूर्ण केलेली आहे. आता पुढच्या वर्षी बघूया. चला आता सासवड एस टी स्थानकामध्ये आता पोहोचलेलो आहे आणि आता एस टी पकडून स्वारगेटला जाणार आहे. चला आता बघूया आपण एस टी. हे आहे सासवडचं एस टी स्थानक. हे पहा